लवली टीम के लिए बड़ा एक मौका है। लगातार 2 चौके लगातार 2 छक्के के लिए भगवान सेठ मड़वी जो नागांव से बिलोंग करते उनकी तरफ से इनाम है 500 रुपये। ओ ये देखिए पहली गेंद के ऊपर क्या हुआ। फास्ट फूड के जमाने में लोग भूल जाते हैं फायदे और कद्दू, और पहले गेंद के ऊपर मिला बल्लेबाज को लड्डू। तो हॅलो तर सचिन शेठ भोईर आमचे उंबारलीचे हे देखील विश्वनाथ शेठ मस्कर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सचिन शेठ नक्कीच इथून जे खेळून गेलेत, परंतु खास करून वाढदिवसासाठी ते पुन्हा एकदा इथे उपस्थित झालेले आहेत। तर सचिन स्वागत आहे तुमचं देखील। कपिलचं कौतुक केलं पाहिजे। लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, चांगलं लाईन आणि लेंथ, आणि जसा स्विंग मिळाला बॅट्समन समजू शकला नाही, एज लागली आणि यष्टिरक्षकांनी चांगलं काम केलं। पहिलाच विकेट आणि गोल्डन विकेट ज्याला म्हणता येईल की पहिलाच विकेट डीजे। याचबरोबर त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर आमचे अमर मस्कर यांचे मित्र आणि त्यांचे पिताश्री आदरणीय हेमंत अबाजी कांडपिले हे इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे। यस बोलिए अपन कमेंट बॉक्स। यस कपिल की ये गेंद एक बार फिर से गली में चली गई है, लेकिन वहाँ फील्डर मौजूद है। लेफ्ट आर्म इस बार देखा जाए ये गेंदबाज है, और ये कपिल नाम सुनने के बाद याद आती है 1983 के हिंदुस्तान के कपिल देव साहब जी की। दोस्तों देखिए कि रणभूमि शूरवीरों की जान होती है, कुर्बानी शहीदों की मान होती है। यूं तो लोग करोड़ों आते जाते दुनिया में, लेकिन कपिल देव साहब जो योद्धा है जिनसे हिंदुस्तान की पहचान होती है, वो वर्ल्ड कप जीता था 175 की ऐतिहासिक पारी जिम्बाब्वे के खिलाफ। लेकिन ये कपिल ये उल्टा चलाने गए थे, इस प्रकार यहाँ डॉट गेंद शरीर के ऊपर टकरा गई। यहाँ कपिल जी की 3 गेंदें खत्म हो चुकी हैं। नए बल्लेबाज कमलेश पाटिल और विशाल पाटिल वापस चले गए हैं। मुकाबला मैदान के अंदर वडोली बनाम वाड़ेघर के बीच चल रही है टक्कर। 10:21 घड़ी के अंदर और 3 गेंदें खत्म हो चुकी है। इस बीच अगली डिलीवरी लेफ्ट आर्म और विकेट, इस बार छकड़ी जाएगी। ओ 6 रन। देखिए नवनाथ जी को कह दिया था बॉलिंग अच्छी किया, और उसको मेरे पीछे मारने के लिए गेंद आ गई थी, लेकिन बच गए तुम। बॅट्समनचं कौतुक केलं पाहिजे। जसं बॉल जवळ आला त्याने कनेक्ट केलं, बॅटला मिडल केलं प्रॉपर। फ्लॅट 6 ज्याला म्हणतात तो फ्लॅट 6 आला, आणि फ्लॅट 6ने संघाची धावसंख्या जाऊन ठेवली ती म्हणजे 7च्या घरामध्ये। बिल्कुल प्रीतम सर, देखिए जब सपाट छक्के आते हैं तो देखने को मजा आता है। और इस बार बैकफुट जाकर पंच किया गेंद को, लेकिन शॉर्ट एक्स्ट्रा के ऊपर गेंद को फील्ड जरूर किया है। एक सिंगल के साथ इस बार वडोली टीम का स्कोर आगे बढ़ता है 8। दोनों टीम सर धाकड़ है, लेकिन जिसका परफॉर्मेंस अच्छा है वही विजेता है, लेकिन देखना पड़ेगा क्या होगा। कपिलचं कौतुक केलं पाहिजे। जसं षटकार लागला कमबॅक केलं, बॅट्समनला समजू शकला, लेंथ बॉल टाकलं, चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू, चांगला कनेक्शन। मात्र स्ट्रेटच्या माध्यमातून आपण पाहतो चौकार, आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12च्या घरामध्ये। चांगली बॅटिंग होते, चांगली गोलंदाजी, दोघेही एकमेकांना हवी झाले, कनेक्शनही चांगलं झालं, गोलंदाजीही चांगली झाली। अशा पद्धतीने खेळ झाला ना की प्रेक्षकांना मजा येते, आणि ती मजा देत असताना दोन्ही संघ वाडेघर वर्सेस आपण पाहतोय मॅच वडवली, गेम चेंजर वडवली। बिल्कुल देखिए यहाँ गेंदबाज और तर इथे सचिन शेठ भोईर उंबारली, प्रेम कालन हेडूसने, मदन पाटील उंबारले आणि दिनेश फुलोरे, जगन मुंडे नारिवली यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती। त्याचबरोबर पुष्पलता कंस्ट्रक्शनचे सन्माननीय प्रोप्रायटर अमित शेठ दीनानाथ मडवी करावे यांचं इथे आगमन झालं आहे। त्याचबरोबर विश्वास तांडेल करावे यांचं देखील इथे आगमन झालं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। व्यासपीठावरती आमचे विष्णू शेठ पाटील डायगर, तसेच आमचे पांडुरंगदादा संते देखील इथे उपस्थित आहेत। सर्व उपस्थित मान्यवरांचं आम्ही
या स्पर्धेच्या माध्यमातून विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय। बिल्कुल स्वागत है। और इस बार देखा जाए, देखिए जब गेंदबाज और बल्लेबाज की यो जुगलबंदी जो चल रही है ना, तो हमारे कमेंट्री की जुगलबंदी देख के खुद हमारे मेहमान हनुमान दादा उतर गए और प्रीतम पाटिल को कह दिया आप कैसे कमेंट्री कर रहे। ये विश्लेषण मेरा खत्म ये चालू, इनका खत्म मैं चालू, चालू इंपॉर्टेंट है कि मालू का घड़ियाल ऐसा ही बन पड़ा था। ओ कवर के ऊपर इनसाइड आउट शॉट, बेहतरीन खड़े खड़े ठोका, चौका जी। तो देखिए प्रीतम सर, ये जो बल्लेबाज है ना, उसके पास कल उन्होंने 20वीं बाइक अपने जेब के अंदर डाली है और उन्होंने इनसाइड आउट जो शॉट मारा कवर के ऊपर, बेहतरीन तरीके से 4 रन। और इस बार यह गली में गेंद चली गई है, फील्डर वहां मौजूद, एक सिंगल मिलेगा। और ये द्वंद्व जो चल रहे सर, वो काफी बड़ा मजा, और मैच देख के लोगों के मुझे लगता है तबियत खुश हो गई। वडवलीचा जर विचार केला ना तर बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे। आपण या संघाचं कौतुक केलं पाहिजे। नेहमी याचा खेळ पाहत असताना ना एकावर कोणावर अवलंबून संघ नाही आहे। याच्यामध्ये कमीत कमी 6 ते 7 बॅट्समन चांगले आहेत आणि ते कधीही कमबॅक करण्यामध्ये यशस्वी होतात। असे जेव्हा बॅट्समन असतात ना तेव्हा टीम चांगल्या पोझिशनला असते आणि ती पोझिशन्स आपण नेहमी वडवली बी संघाकडून पाहतोय। चांगलं बॅटिंग, चांगलं कनेक्शन, पहिला स्क्वेअर कट जो केला त्याच्यामध्ये त्याचं पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये निर्माण झाली असेल आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी का आहे तर काल त्यांनी बायकर मॅन झाला, तुम्ही जसं म्हटलं त्या पद्धतीने। यस बिल्कुल, इस बीच उल्टा बल्ला चलाने गए थे लेकिन गेंद प्रॉपर लेंथ के ऊपर थी और टाइमिंग अच्छा हुआ नहीं, डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। और आपने सही कह दिया, आपसे मैं एग्री करता हूँ कि टीम के अंदर कम से कम मिडिल ऑर्डर के बाद भी खिलाड़ी चाहिए। आपने देखा होगा जिम्बाब्वे के खिलाफ भारत के 5 विकेट गिर चुके थे, लेकिन जहाँ सैयद किरमानी साहब, मदन लाल जी और अजहर बिन्नी ने क्या साथ दिया बेहतरीन तरीके से। नेक्स्ट डिलीवरी प्रणीत, फुल टॉस जरूर गेंद है ऑन साइड के ऊपर, इस बार गेंद को टर्न किया है, स्क्वायर लेग के ऊपर सिंगल जरूर मिलेगा। तो फिलहाल अंपायर इस बार बीमर के लिए हमारे टीवी अंपायर फॉर्च्यूनमेंट के पास ये केस दर्ज हो गई है, तो कृष्णा म्हात्रे जरूर स्लो मोशन के ऊपर पता करो क्या होगा और अंपायर इसका फैसला करेंगे। आपण प्रणीतचंही कौतुक केलं पाहिजे। ज्या पद्धतीने प्रणीत गोलंदाजी करतोय ना, आपल्याला बीमरचा इथे कॉल आलेला आहे, त्या फेअर डिलिव्हरी प्रणीतचंही कौतुक केलं पाहिजे। ज्या पद्धतीने डबल माइंडेड ठेवलं बॅट्समनला, बॅट्समन प्रॉपर त्याला शॉट कनेक्ट करता देत नाही आहे, ज्या पद्धतीने त्याने प्रेशर बिल्डअप करण्याचं काम करतोय, फेअर डिलिव्हरी आहे सर, प्रेशर बिल्डअप करण्याचं काम करतोय प्रणीत आणि चांगली गोलंदाजी म्हणता येईल। पहिली ओव्हर सुद्धा कपिलने टाकली, चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण 12 धावसंख्या आपण जर पाहिलं तर रिस्ट्रिक्टेड ओव्हर्समध्ये तर चांगली गोलंदाजी आहे। आता त्याच पावलावर पाऊल टाकतोय प्रणीत आणि चांगली गोलंदाजी होते। समोर फलंदाजाला बीट केलंय, चांगलं लाईन आणि लेंथ, आणि अशा पद्धतीची लेंथ गोलंदाजी झाली ना, इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली की प्रेक्षकांना मजा येते। कारण आपण नेहमी कौतुक करत असतो बॅट्समनचं, मात्र गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे, कारण आपण बॉल जर पाहिलं, पूर्वीचे बॉल MRIचे बॉल असायचे। आपण बघ हनुमान दादांना इथे आहेत 40+ बरेचसे खेळाडू जे MRIच्या बॉलवर खेळायचे, आता बॉल जे हाईट घेतात, बाउन्स घेतात, त्याच्यावर कनेक्ट केलं की लगेच षटकार आहे। मग गोलंदाज असं गोलंदाजी केली ना, मात्र थोडंसं बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर आणि या एका धावाने धावसंख्या जाऊन पोचते 19वर। चांगली गोलंदाजी होत होती, थोडंसं एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न, आउट ऑफ लाईन टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉल थोडासा बाहेर गेला, अंपायरने दर्शवलं वाईड। मात्र प्रणीत एक्सपेरिमेंट करतोय, कन्फ्यूज करतोय फलंदाजांना आणि चांगली गोलंदाजी होते। काय म्हणाल? यस, ये गेंदबाजी हो रही है, वो लेंथ के ऊपर हो रही है और लाइन के अंदर जो डिसिप्लिन कहते वही है। और ये उड़ाया एक बार फिर से एक्स्ट्रा स्कोर के ऊपर 1 पाउंड 6। अभी बल्लेबाज को सुर मिला है, ठोक दीजिए। हमें खबर आई है कि वडवली टीम पहली दफा इस मैदान के ऊपर खेल रही है और उनके जो अपोजिट इस बार देखा जाए जो वाडेगर टीम है, ये दोनों टक्कर मजबूत है। और जैसे बल्लेबाज ने आखिरी गेंद के ऊपर बाउंड्री एक्स्ट्रा स्कोर के ऊपर लगाकर इस ओवर की समाप्ति की है, और लेकिन रन बन चुके 2 ओवर के बाद 23 रन बन चुके हैं। और यहाँ हम देख सकते हैं ऋतिक पाटिल और कमलेश की जोड़ी जम गई, लेकिन 40+ का मुकाबला इसके मैच के बाद मोटा गांव बनाम नावाली के बीच है, टक्कर मजा है। और ये इस बात देखा है रेगुलर टीम जो खेल रही है और उसमें पूरी तरह से लोगों का
दिल जीतने वाला ये मुकाबला इस 22 चाल की पट्टी के ऊपर चल रहा है। नक्कीच आपल्याला कुठेतरी वडवली बीचा विचार केला तर पहिल्यांदा ह्या मैदानात खेळतीये, थोडंसं या मैदानाचा अंदाज नाहीये, पण ऋतिकने जो मागचा शॉट केला प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न, मात्र खरं प्रेशर आता बिल्ड केलाय तो म्हणजे वाडेकर संघावर. काय शॉट आलाय, लॉफ केलाय, सरळ बॉल ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी. आया है तो जरूर हाँ उसको हम खाएंगे, सत्यनारायण की पूजा. तो फिलहाल ये शॉट ऐसा घुमाया ना, रोहित शर्मा की याद दिलाई, बेहतरीन तरीके से लॉप किया, लॉन्ग ऑफ के ऊपर दमदार छक्का. और ये सर अभी जोड़ी है ना, दाया बाया कॉम्बिनेशन जम गया है. एक बार आगे निकले थे, फुटवर्क का इस्तेमाल किया था, स्टेप आउट हुए थे, लेकिन गेंद अच्छी थी, संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद, क्रिकेट में कहते हैं ना कि छक्मा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. आप गेंदबाज को सुधरी हुई गेंदबाजी करना पड़ेगा सर. कभी तुम्हारी तो कभी हमारी असा प्रकार चाललाय. चांगलं कधी गोलंदाज हवी होत आहे, कधी फलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लाईन आणि लेंथ कनेक्ट करतोय. जसा बॉल चुकला पहिला, षटकार खाल्ला, त्याच्यानंतर कमबॅकचे 2 बॉल, म्हणजे परत प्रेशर कुठेतरी वडवली बी कडे जातंय. आता टायमिंग साधण्याचा प्रयत्न करतोय. कमलेशचा प्रयत्न आहे की मोठे फटके मारून आपण जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ती इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न, चांगला क्रिकेटिंग शॉट, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर सहजरित्या पूर्ण आणि एका धावाने धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 30 रन बन चुका है. और बल्लेबाज पूरी तरह से उन्होंने आक्रमण प्रवृत्त किया था और उसके बाद यहाँ गेंदबाज ने शानदार गेंदबाज की. तर इथे आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते सन्माननीय आमचे राजेश शेठ सालुंके बेलापूर, आमचे विश्वनाथ शेठ मस्कर यांचे सोयरे. तर राजेश शेठ स्वागत आहे आणि त्यांच्या समेत आलेले आमचे सर्व मान्यवर आपलं स्वागत आहे. आणि याचबरोबर सनी म्हात्रे, मोठी देसाई यांचं इथे आगमन होतं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आडिवलीचे आमचे प्रशांत म्हात्रे, भास्कर भाने, प्रभाकर भाने, कल्पेश भाने, करण भाने आणि साईश भाने या सर्व व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चांगली स्ट्रॅटेजी म्हणता येईल कमलेशची, कारण जिथे मोठे फटके येत नाही डबल आणि सिंगलला प्राधान्य देणं गरजेचं आहे. स्कोरबोर्ड हलत राहिला, स्कोरबोर्ड बिल्डअप करू शकतो. त्यांना माहिती आपल्याकडे गोलंदाजी आहे, मग स्कोर कसं वाढवायचं. तर मोठे फटके येत नाही, सिंगल आणि डबलला प्राधान्य देणं, याला म्हणतात क्रिकेटचं सेन्सेबल क्रिकेट, प्रॉपर क्रिकेट कसं खेळायचं तर हे दाखवत असताना. यस, कहते ना खेल ये बुद्धि का खेल है, ये शक्ति का खेल नहीं है. और ये गई, जाएगी बाहर, खिली नहीं, आउट. चंपा गई ऊपर इंद्रदेव के पास, लेकिन यहां बल्लेबाज को चलता कर दिया. सिर दर्द मैदान से बाहर, लॉन्ग ऑन के ऊपर एक बेहतरीन कैच, बैट्समैन डगआउट जा रहे. मिस्टर ऋतिक पाटिल, बड़ी मछली जाल में फंस गई. डीजे ऋतिकच्या खेळीचा अंत झाला, जो ऋतिक आतापर्यंत हवी होत होता. 9 चेंडू 18 धावसंख्येवर खेळत होता, चांगली बॅटिंग होत होती. मात्र गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. वाडेकर संघाने जसे मोठे फटके खाल्ले तर लगेच कमबॅक करण्याचं गोलंदाजाने मनसुबा दाखवला. तर विनंती करेन मी पुष्पलता कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आदरणीय अमित शेठ दीनानाथ मडवी कराबेगाव यांना विनंती करेन की आपण यावं. त्याचबरोबर विश्वास शेठ तांडेल करावा, या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपण या आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा. उत्तम पाटील आपण देखील या. आणि याचबरोबर आमचे सन्माननीय पांडुरंग संते साहेब इथून प्रस्थान करतात. वेलात वेल काढून आज ते इथे उपस्थित राहिलेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बाईक आम्हाला सुपूर्द केली गेली आहे. कारण हाच खरा प्रेम आहे, हाच खरा जिवाला विश्वनाथ शेठ मस्कर यांच्यावरती त्यांचा नेहमीच राहिलेला आहे. तर पांडुरंग संते साहेब, तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आणि विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. कारण जो योगदान आपण या स्पर्धेला दिलं आहे त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा शतश आभार. कारण बाईक या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेली आहे, त्याबद्दल त्यांचा आभार.
इथे सन्मान केला जातोय. पुष्पलता कंस्ट्रक्शनचे मालक आदरणीय करावे गावचे आदर्श व्यक्तिमत्व अमित शेठ दीनानाथ मडवी यांचा हा शुभ सन्मान इथे केला जातोय. जबरदस्त शॉट, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं कमलेशने आणि कमलेशने प्राधान्य दिलं आता सिंगल आणि डबल्सला, कारण मोठे फटके नक्कीच येतील. जगन्नाथ मुंडे आणि दिनेश फुलोरे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमचे शिवाजी गोरपेकर आलेले आहेत. काल चांगलं योगदान त्यांचं राहिलं. आज थोडासा कार्यक्रमामुळे लेट आले, तर स्वागत आहे तुमचं देखील शिवाजी. याचबरोबर विश्वास तांडेल यांचा देखील आपण सन्मान करतोय. नवनाथ सालुंके यांचे सोबतचे सर्व मित्र आहेत. प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. आतापर्यंत 2 बॉल फेकलेत, 34 धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहतोय. पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र विकेट्स पण मिळत आहेत, स्कोरही होतोय, विकेट मिळत आहेत, म्हणजे दोन्ही संघ एकमेकावर हावी होत आहेत. प्रशांत चांगलं कनेक्ट, कमलेश प्रयत्न करतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र चांगलं स्वतःचा पूर्ण अंग धोकून काढला. मग एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. आपण जर कमलेशची रनिंग बिटवीन द विकेट्स बघितली तर हरण धावते असं वाटतं मैदानात, कारण तो एकाला सहजरित्या 2 मध्ये कन्वर्ट करतो आणि 2नी धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 36 स्कोर बन चुका है. पिच के ऊपर आप देख सकते हैं तो रनिंग बिटवीन द अच्छा है. और ये जब बल्लेबाज सर जोड़ रहे हैं ना तो मोहम्मद कैफ और युवराज सिंह की याद आ गई. क्या रनिंग बिटवीन नेटवेस्ट ट्रॉफी में आज यही करना पड़ेगा, लेकिन 36 स्कोर हो चुका है. इस बीच अगली बॉल, अगली डिलीवरी फेंकेंगे गेंदबाज जो चौथा ओवर जारी है प्रशांत पाटिल. इस बार जोरदार हिट करने के थे, लेकिन गुड लेंथ स्पॉट के ऊपर गेंद थी, गेंद अच्छी थी. बल्लेबाज ने इस बार देखा जाए घुमाने की जोरदार कोशिश की थी, लेकिन गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताना में. चला यानंतर 40+ मोठा गाव वर्सेस नावाली दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित राहायचा. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. प्रशांतची गोलंदाजीचं कौतुक केलं पाहिजे. जसं डबल आली तर लगेच बॉल डॉट काढला. प्रशांत चांगली गोलंदाजी करतोय. कमलेश स्ट्रगल करतोय. आता मात्र विकेट मिळाली, ज्या विकेटची गरज होती वाडेकर संघाला तो विकेट मात्र मिळाला. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहतोय आपण 36 धावसंख्येवर 3 विकेट आतापर्यंत हे केले पडलेत. आता 13 चेंडूंमध्ये 17 करून बाद झाला आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण कमलेशला पाहिलं तर एवढ्या बॉलमध्ये कमी धावसंख्या ठोकून काढल्या, तर 13 बॉलमध्ये कमलेशचं नेहमी स्ट्राईक रेट जर आपण पाहिलं तर 200च्या वर खेळणारा. आज थोडं स्ट्रगल केलं, थोडंसं बॅकफुटला बघायला मिळाला. मात्र कौतुक केलं पाहिजे गोलंदाजीचं, ज्या पद्धतीचं मेरिटची गोलंदाजी झाली पाहिजे. प्रॉपर पिच होते बॉल आणि प्रॉपर पिच सोबत त्यांना माहिती की टप्पा कोणता आहे, बॅटचं स्विंग काय, त्या स्विंगच्या अगेन्स्टमध्ये गोलंदाजी करत असताना आपण वाडेकर संघाला पाहतोय. चांगली गोलंदाजी होते, कौतुक केलं पाहिजे. मात्र आता कौतुक केलं आहे प्रशांतचं, कारण मोठं विकेट, ज्या विकेटची शेवटपर्यंत गरज होती वडवली बी संघाला, तर विकेटला मात्र तंबूच्या आश्रयात पाठवलं आहे. आणि धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय 36 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 36 रन बन चुके इस बार प्रीतम पाटिल सर. और ये देखिए इस बार हम कहते हैं ना कि लेदर बॉल में जो गेंदबाजी करते हैं ना तो बल्लेबाज हमेशा रिस्क को देखते हैं, लेकिन इस टेनिस क्रिकेट में जब गेंदबाज गेंदबाजी करते हैं तो बॉल को देखते हैं, ये ना. तो फिलहाल मुझे लगता है जब सिद्धू बाजी को सवाल किया था सेन वार्नर को, तो उन्होंने कहा मैं सेन वार्नर की हमेशा रिस्क देख के ही मारता था. और वो ये देखिए अपील आउट, लेग बिफोर विकेट के सामने. तर संदीप पाटील वडवलीचे आमचे मान्यवर आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. या संदीप शेठ, स्वागत आहे आपलं. तर मी अवेश आणि भगवान यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घ्यायचा आहे. वडवलीचे संदीप पाटील. तर चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन उपस्थित राहा. 36 रन संदीप पाटिल साहब. और रन 36 बनने के बाद 4 विकेट गॉन हो चुके. कल्पेश अभी आए क्या, मराठी में कहते हैं ना आला तसाच गेला. बघा एक षटक बाकी आहे, एक षटकच फक्त बाकी आहे. आणि एक षटकानंतर जे सर्वांनी विश्वनाथ मस्कर साहेबांसाठी केक आणलेले आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण ते केक सेलिब्रेशन करायचं आहे, जेणेकरून पुढची मॅच लगेच सुरुवात होईल. पण एका षटकानंतर आपण आमचे आदरणीय विश्वनाथ मस्कर साहेब यांच्या वाढदिवसाकडे जाऊया.
भगवान शेठ मडवी नागाव यांनी 2 षटकार आणि 2 चौकारासाठी पहिल्या बॉलपासून बक्षीस लावले, मात्र आतापर्यंत कोणी यशस्वी झाला नाही. स्लॉग ओव्हरची ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या ठोकाव्या लागतील, कारण जर आपल्याला पॉझिटिव्ह स्कोअरकडे जायचं असेल, जर मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ही ओव्हर खूप महत्त्वाची आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय तो म्हणजे सिद्धू पाटील समोर फलंदाज पुल करण्याचा प्रयत्न, मात्र मिस टायमिंग आहे. विकेट किपर ते पोहोचतोय, जज करू शकला नाही. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मात्र थोडंसं फंबल झालाय. विकेट मिळाली आहे का, थोडं स्ट्रगल केलंय. डेंजर एंडला आहे. थर्ड अंपायरचा कॉल आहे रनआउटसाठी. बिल्कुल देखिए तू मई चली और अभी देखना पड़ेगा घाटा हुआ है या बल्लेबाज सुरक्षित है, ये तो टीवी अंपायर पास जाएंगे. अभी दुनिया में टेक्नोलॉजी का ज़माना आया है, इंटरनेट का ज़माना है, कौन किसी से कहाँ से भी बातचीत करेंगे, लेकिन इस दूध का दूध पानी का पानी जरूर करेगा कृष्णा म्हात्रे फॉर्च्यून के माध्यम से. और देखना पड़ेगा बल्लेबाज जाओ मत, रुको, किस्मत ने अगर साथ दिया तो अंदर रहेंगे आप. हनुमान दादा भी पहुंच चुके हैं, उन्हें मालूम है उनके पास जो उनके हनुमान जी के भक्त है वो गदाधारी भीम. तर इथे आपण सन्मान घेतोय. सन्माननीय आमचे डायगर गावचे आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक सन्माननीय विष्णू शेठ पाटील यांचा शुभ सन्मान आपण करतोय, ज्यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा डायगर गावामध्ये नाईटची स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो. शिक्षण महर्षी स्वर्गीय नारायण शेठ स्मृती चषक यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतं ते विष्णू शेठ पाटील यांचा सन्मान. तसेच महेंद्र जाधव आणि या स्पर्धेमध्ये विष्णू शेठ पाटील यांच्या वतीने 100 सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. और बल्लेबाज इसी के साथ आउट, इसीलिए प्रीतम सर गावस्कर साहब जी ने एक बात कही है. तर विष्णू शेठ यांचा सन्मान. पंडित पाटील नागावचे इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत. तसेच मनोज पाटील डायगर यांचा सन्मान आपण इथे करतोय. रुपेश पाटील, बरेच मान्यवर मंडळी आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय हे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस विश्वनाथ शेठ मस्कर यांना का म्हटलं जातं. आणि बुरदुलचे माजी सरपंच बिंदास शेठ पाटील यांचं देखील इथे आगमन होतं आहे, ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये 2 सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचा आभार. इथे नारिवलीचे सौरभ भोईर, संदेश भोईर, सिद्धांत भोईर, अक्षय पाटील, अतुल पाटील, यस अक्षय, अतुल आणि विवेक कोलेगाववरून इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत आहे. स्वागत हो रहा है क्योंकि इस बार बड़े साहब ये थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन थी, उसके ऊपर एक शानदार हुक किया और ये चौका आने के बाद एक संजीवनी मिल गई है. और अभी संदेश जी म्हात्रे जी ने कह दिया कि मस्कर साहब के बारे में कुछ बताओ. अभी इतने लोग आए हैं तो बताने की कोई जरूरत नहीं, प्रत्यक्ष को कोई प्रमाण की जरूरत नहीं, लेकिन गरीबों का जिसे हम मसीहा कहते हैं वो सम्मान्य विश्वनाथ मस्कर साहब दुनिया में आकर क्या कमाया है, तो ये पैसे ज़्यादा शोहरत महत्वपूर्ण है. सही है क्योंकि लोगों के दिल में जगह बनाना बहुत महंगा होता है. चांगलं कनेक्ट, चांगलं. मात्र आता काय घडलंय, मिस इथे फंबल झाला, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. ही मात्र ओळख आहे वडवली बी संघाची आणि बाईच्या माध्यमातून 2 धावसंख्या पाहतोय आपण 43. कमलेशने कुठेतरी सांगितलं असेल की आपल्याला एक धाव खूप महत्त्वाची आहे. जेवढी इन्व्हेस्टमेंट करता येईल या ओव्हरमध्ये करा, कारण आपण जेव्हा डिफेंड करत असताना याच धावा आपल्याला फायदेशीर ठरतील. शेवटचे 3 चेंडू, या 3 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या ठोकून काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. चौकाराला त्याच्यानंतर हे 2 धावा बाईच्या माध्यमातून. हवा में लोब कैच इट, ओ गुड कैच, शानदार कैच देके मिड ऑफ के खिलाड़ी ने बाहर जाकर इस कैच को लपक लिया. और यहां देखा जाए तो मेरे हिसाब से वडोली टीम का विकेट नंबर 6 मैदान से बाहर जा रहा है. तर प्रेम कालन हेदुटणे आणि मदन पाटील उंबारली यांचा आपण इथे सन्मान घेतोय. यावं आपण. अवेश मस्कर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हेदुटणेचे प्रेम कालन आणि उंबारलीचे मदन पाटील यांचा आपण सन्मान करावा. और आखिरी 2 गेंदे शेष है.
तो फिलहाल सम्मान जरूर होगा, लेकिन संदेश जी महात्रे मुझे एक सिग्नल दे रहे कि आपने कॉलेज तो किया है। तो फिलहाल संदेश जी महात्रे मुझे अगर उनको एक सवाल पूछो प्रीतम पाटिल को कि ऐसी कौन सी ऐसी लड़की जो आपके दिल के घर में एंटीना बजा रही थी कुछ कॉलेज की? वो अगर अभी नाम ले लिया ना सर तो डाइवोर्स हो जाएगा घर पे जाके। माय गॉड मत लो, लेकिन ये कुछ होना नहीं चाहिए, नहीं तो पूरा केस भाभी जी हमारे ऊपर फेंकेंगे। फिलहाल इस बार ये गेंद खतरा, रन आउट का मौका। ओ भाई साहब, मुझे ये लगा तुम क्या कर रहे हैं, मेरा लफड़ा ऐसा ही हुआ, मैं दुरवाली घर नजदीक की छोड़ के जब दुरवाली के पीछे गया तो घाटा हुआ, लेकिन नाही इथे मात्र कौतुक केलं पाहिजे गोलंदाज वाडेकरचं आपण। तर इनिंग नंतर आपण इथे लगेच बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत। ज्यांनी ज्यांनी केक आणलेले आहेत टेबलवरती आपण नक्कीच आणून ठेवा। इनिंग ब्रेक नंतर तो सेलिब्रेशन होईल। टॉस देखील केला जाईल बघा। दोन्ही टीम कॅप्टन, नेमाली टीम कॅप्टन आणि मोठा गाव आहेत ना दोन्ही। वाडेकर संघाचं विशेष कौतुक केलं पाहिजे, ज्या पद्धतीने मोठे फटके आले, कमबॅक केला गोलंदाजांनी, लगेच डॉट बॉल विकेट्स घेत आहेत, वारंवार विकेट्स पडत गेले वडवली संघाचे आणि ते अंडर प्रेशर आले। स्कोर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या 43 आणि शेवटचा बॉल आहे। या बॉलवर काय घडणार, गोलंदाज हवी होणार की फलंदाज? फलंदाज मिस टायमिंग शॉट, एक तर धाव सहज पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आता थोडा फंबल झाला, इथे थोडेसे फील्ड ॲक्शन प्रेशरमध्ये आला आणि आता मात्र रनआउट। तिसरं धावसंख्या एकाला 2 मध्ये कन्वर्ट केला। धावसंख्या धावफलकावर आपण पाहतो 45 आणि टार्गेट असेल 46 धावांचं। 30 चेंडू 46 धावांचं टार्गेट। संदीप पाटील सर। यस बघा इकडं 30 चेंडूमध्ये मला वाटतं विजयासाठी वाडेकर संघाला धावा पाहिजे साहेब। अमर 46 धावांची गरज आहे। आता आपण जाऊया संदीप पाटील साहेबांकडे, कारण उर्वरित सेलिब्रेशन हा महत्वाचा आहे। तो 46 धावांचा पाठलाग करत आहे। चला अमर या, अमर त्यानं घे घेतं टॉसच घेतं। तर सन्माननीय आमचे हेमंत कानपिले साहेब इथे उपस्थित आहेत। मी विनंती करेन साहेब यावं आपण आपल्या शुभास्ते इथे आम्ही टॉस करणार आहोत। एका बाजूला नावाली टीम कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला मोठा गाव टीम कॅप्टन। चला आता नियम तर तुम्हाला माहितीच आहेत, ती सांगायची गरज नाहीये। मोतीराम पाटीलला कॉल आहे आणि मोतीराम पाटील कॉल आलाय। यस दादा, डिसिजन फक्त सांगा। निलेशला विचारतो। नाही तुम्हाला आता इथून डिसिजन घेऊनच जावं लागेल, कारण हा फिल्डिंग ओके काय सर्वांना सूचना आहे बघा, सर्व टीमला सूचना आहे नाही की येताना तुम्ही डिसिजन सोबत घेऊनच या। जर टॉस जिंकले तर इथूनच तुम्हाला निर्णय सांगायचा आहे। तर मोठा गाव संघाने ते टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे। यस इथे आपण सन्मान घेतोय आमचे आदरणीय हेमंत आबाजी कानपिले साहेबांचा शुभ सन्मान आम्ही इथे करतोय। अमर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान। अमर म्हस्कर, खरं बरेच पाहुण्याने आज वाढदिवस आहे भावाचा, तर नक्कीच ज्या अनुषंगाने आज खऱ्या अर्थाने पाहुण्यांची मांदी आली आपण पाहतोय। बऱ्याच संख्येने इथे उपस्थित पाहुणे, आत्ताच इथे आगमन झालं आहे। उपसरपंच बुर्दुल सन्माननीय संतोष शेठ पाटील, बुर्दुलचे सरपंच भरत शेठ पाटील, सन्माननीय बुर्दुलचे बाबूराव शेठ पाटील, दयानंद पाटील, लालचंद्र पाटील, रोडपालेचे हरचंद्र ठाकूर आणि बुर्दुलचे बालकृष्ण पाटील, ही सर्व मंडळी इथे उपस्थित झालेल्या आहेत। आणि बिंदा सेठ यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आम्हाला सायकल पुरस्कृत करण्यात आल्यात। यस चला साजरा होताना पाहतोय। ही बघा विशेष हा सन्मान खऱ्या अर्थाने आदरणीय विश्वनाथ शेठ म्हस्कर यांचा केला जातोय। आलेले सर्व मित्र परिवार आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा
वाढदिवस साजरा केला जातोय। ज्या माणसाचं कापून आज इथे सेलिब्रेशन करण्यात आलंय आणि अजूनही तो सेलिब्रेशन मोठ्या संख्येने पाहुणे इथे उपस्थित होताना दिसत आहेत, म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये प्रीतम पाटील या व्यक्तिमत्वाने कमवलेली कमाई आहे। पैसा तर सर्वच कमवतात, परंतु माणुसकी आणि दोस्ती कमवण्यासाठी खूप मोठी गोष्ट लागते आणि तो मन तसा लागतो आणि त्या मनामधील हा सर्वांच्या मनामध्ये घर करणारे व्यक्तिमत्व म्हणून विश्वनाथ शर्मस्कर यांच्याकडे पाहिलं जातं। आमचे गोविंद जाधव पिंपरीचे हे देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे। आलेल्या सर्व पाहुण्यांचं मित्र परिवाराचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून विश्वनाथ शर्मस्कर यांच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय की आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात। 30 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 46 धावसंख्येची गरज आहे। 9.20 रिक्वायर्ड रन रेट असेल आणि वाडेकर संघ सज्ज असेल नक्कीच तिथं गोलंदाजीच्या बोरावर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर कमलेश पाटील आणि बॅटिंगला आपण पाहतोय स्ट्राईकला आहे अतुल भोईर आणि सिद्धू पाटील। प्रीतम सर जर आपण विचार केला तर दोन नामांकित संघ आहेत, एका बाजूनं जय जलेश्वर वाडेकर आणि अगेन्स्ट चेंज द गेम वडवली नावातच जी टॅगलाईन आहे ती भरपूर काही सांगून जाते। जरी धावसंख्या कमी असली तरी देखील त्यांची लढाई आपल्याला शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल ह्यात शंकाच नाहीये। मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो तो अतुल आणि साथीनं सिद्धू पाटील या संघाचा एक अनुभवी खेळाडू। गोलंदाजी ट्रॅकवरती कमलेश, पहिला चेंडू तेज तर्रार पडल्यानंतर राईज होताना हा चेंडू पाहायला मिळतो, उसली अतिरिक्त होती आणि हे वैशिष्ट्य नेहमीच कमलेश पाटीलनं दाखवलंय आणि आता देखील ह्या चेंडूनं बीट केलंय ते अतुल भोईरला। डॉटनं सुरुवात चेंज द गेम वडवली करून गोलंदाज कमलेश पाटीलची। हॅलो चला डीजे उद्या गाणं तर इथे हे सेलिब्रेशन होतंय केक कापून विश्वनाथ शर्मस्कर यांचा आणि ही सर्व आमची गावकरी मंडळी आमचे तर अक्षय पाटील आणि अतुल पाटील कोलेगावचे यांच्या वतीने हा बर्थडे सेलिब्रेशन होत आहे। सलग 2 विकेट आमचे मडवी साहेब यांच्याकडनं 500 रुपये असतील। भगवान शेठ मडवी यांच्याकडनं जगन्नाथ मुंडे आणि दिनेश फुलोरे यांच्या वतीने देखील शुभेच्छा देण्यात येतात, ते देखील उपस्थित राहिलेत। इथे बघू शकता आपण आमचे बुरदुलचे माजी सरपंच बिंदा शेठ पाटील यांच्या वतीने स्पर्धेमध्ये 2 सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात। सन्माननीय उपसरपंच संतोष शेठ पाटील, सरपंच साहेब भरत शेठ पाटील, बाबूराव शेठ पाटील, दयानंद शेठ पाटील, लालचंद पाटील, रोडपालीचे आमचे हरचंद ठाकूर, बालकृष्ण पाटील यांचं देखील इथे आगमन आणि त्यांच्या वतीने देखील शुभेच्छा देण्यात आल्यात। याचबरोबर फॉर्च्यून इव्हेंटचे सर्व आमचे सन्माननीय राजेंद्र म्हात्रे खुटारी यांचं देखील इथे आगमन झालं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि आमचे अजय म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। तसेच आमचे बेलापूरचे आदरणीय राजेश शेठ इथे आलेले आहेत, विश्वनाथ शेठ यांचे व्यायी आहेत राजेश शेठ सालुंके, त्याचबरोबर विजय शेठ मोरे, तानाजी लोंढे साहेब, राहुल कदम साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावरती। मित्रांनो नक्कीच थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय कारण
कॉमेंट होत नाही आहे, कारण त्याचं कारणच तसं आहे. कारण या व्यक्तिमत्वाचं जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने कमवलेली ही माणुसकी आहे. आपल्या आयुष्यामध्ये कुठेही जा, कारण या पूर्ण कालपासून आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीमध्ये नाक्यावरती त्यांचे होल्डिंग्स लावण्यात आलेले आहेत. ज्या अनुषंगाने त्यांनी कमवलेली माणुसकी, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याकडे पाहिलं जातं. आणि खरोखरच एक अप्रतिम असा त्यांचा मित्र परिवार आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळाला. कालपासून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतंय. पाऊस पडला नक्कीच आमचे चंद्रकांत दादा सांगतात नागावचे, आणि त्यांची देखील चांगली मेहनत आहे चंद्रकांत दादांची या स्पर्धेमध्ये. आणि खरोखरच तर जाधव पिंपरीचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. ना बॅक टू क्रिकेट वलू या मैदानाच्या दिशेनं. ताकदवर संघ एज लागली तडव्यात, रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय, धाव मिळणार नाही. तर व्यासपीठावरती जर कोणाची चावी राहिली असेल तर ती इकडे आहे, बघून घ्या. काय काय विसरतील सांगता येत नाहीये, कारण की जल्लोष चालू आहे. परंतु या मॅच मध्ये काय पलटवार राहिला तो चेंज द गेम वडवलीचा. कारण की धावा जेव्हा त्यांनी इन्व्हेस्ट केला फक्त 45 धावा जरी कमी वाटत असल्या तर देखील त्या प्रकारचा त्यांचा गोलंदाजी अटॅक आहे. आता मात्र लढाई चालू आहे मैदानाच्या आत. चांगला चेंडू हातातनं बॉल निसटला. खूप कमीदा हे चित्र आपल्याला ऑनफील्ड पाहायला मिळतं जेव्हा टीम वडवली मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असते. संदेश होते त्या ठिकाणी आणि त्यांच्या हातातनं बॉल निसटला आणि धाव मिळणार नाही. 5 चेंडू आतापर्यंत डॉट पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. 2 निर्धाव षटकं, एक आजच आपण पाहिलं रवी म्हात्रे, अर्थातच ज्या रवी म्हात्रेनं 40+ माध्यमातून निर्धाव षटक, आणि काल समीर पाटील सोनारपाडाचे त्यांनी देखील एक निर्धाव षटक फेकलं होतं. आता संधी असेल ती कमलेश पाटीलकडे. अंतिम बॉल देखील आलाय डॉट. एकदा जोरदार टाळ्या कमलेश पाटील साठी. निर्धाव षटक रेग्युलरच्या माध्यमातून ही किमया P1 मध्ये साधत असताना कमलेश पाटील. काय दमदार गोलंदाजी. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं होतं 46 लक्ष्य 30 चेंडूमध्ये कंप्लीट करायचं होतं. एक मोठा संघ आहे जय जलेश्वर वाडेकर संघाचा विचार केला तर नेहमीच चांगली बॅटिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु आता सिद्धू पाटील देखील चिंतेत आहे की आपल्या साथीदारांनी केलं काय. सिंगल डबलनं किमान डावाला पुढे न्यायचं होतं, ते घडलं नाही. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला फलंदाजांचा आणि आता मात्र धावफलकावरती एकही धाव पाहायला मिळत नाही. अतुल भोईर बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये आता सिद्धू पाटील आणि साथीनं प्रणित पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. जरी चेंडू डॉट 6 आले असले तर देखील या दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे, कधीही मॅचचं चित्र ते पालटू शकतात. तर नेहमीच दोघांनी सिद्ध केलंय. परंतु आज या मॅच मध्ये काय घडेल. गोलंदाजी ट्रॅकवरती सध्याच्या घडीचा टीम वडवलीचा समृद्ध खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख तो ऋतिक पाटील मॅन इन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. कालच 20वी बाईक त्यानं आपल्या नावावरती कोरली तोच खेळाडू आणि 20वी ट्रॉफी देखील चेंज द गेम वडवलीने जिंकली 24-25 या हंगामामध्ये. तर आमचे काना साळुंके सिनियर समालोचक विनंती आहे या पण कॉम्बॉक्स मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. पहिलं निर्धाव षटक आलंय आणि आता येणारे 24 चेंडू आणि 46 ची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे. जरी पहिलं निर्धाव षटक आलं असलं तरी देखील ह्या मॅच मध्ये 24 बॉल 46 धावा फारशा अवघड नाही आहेत. परंतु ज्या पद्धतीचा गोलंदाजी अटॅक आपण पाहतोय ते पाहता मॅच रंगेल यात शंकाच नाही. ऋतिक पाटील पहिला बॉल. चांगला चेंडू आगल्या वेगळ्या पद्धतीने फक्त एका हातानं चेंडू क्लिक केला असं आपण म्हणू शकतो. या खेळपट्टीवरती खरं तर खेळ करणं इतकं सोपं काम नाही आहे. खेळपट्टी जास्त मदत देते ती गोलंदाजांना आपण पाहू शकाल. दिशेना मातीनं बनवलेली ही खेळपट्टी आणि फास्ट आउटफील्ड आपण पाहतोय. आणि या क्रीडांगणावरती एक एक धावेसाठी संघर्ष करताना आपण साऱ्याच फलंदाजांना पाहतोय. यस, नवनाथ सालुंके आमचे मोतीरामदादा पाटील यांची भरपूर मेहनत ही खेळपट्टी सजवण्यासाठी बनवण्यासाठी देखील आपण पाहतोय. अगदी सुशोभित हे क्रीडांगण आणि अतिशय देखणी ही स्पर्धा विश्वनाथ शेठ म्हसकर यांच्या नेतृत्वाने आपल्याला पाहायला मिळते. फॉर द विकेट ऋतिक. पहिला चेंडू चांगला डिलिव्हर झाला होता. एक धाव डावाला सुरुवात झाली. बऱ्याच उशिरा का होईना परंतु धावफलकावरती सांघिक धावसंख्येचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळाला तो सिद्धू पाटील कडनं. मॅच रंगली आहे. ज्या खेळाडूनं
तर प्रशांत म्हात्रे, प्रभाकर भाने, कल्पेश भाने, करण भाने आणि साईश भाने यांना विनंती आहे की आपण यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. दी सातत्यानं मित्रांचा येणारा ताफा, मित्रांची सदिच्छा भेट आणि वाढदिवसाचं हे साजरीकरण. इथे देखील बॅकफुटला येऊन चोराचा प्रहार करायचा होता. प्रत्येक बॉलला हाय बॅकलिपनं खेळण्याचा प्रयत्न तर पाटील करतोय. मोतीराम पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते हे सन्मान काही घ्यायचे आहेत. प्रशांत म्हात्रे अडिवलीचे आमचे मान्यवर आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जातोय. त्याचबरोबर आमचे प्रकाशट भोईर पेंदर हे देखील इथे आले, त्यांना विनंती आहे की आपण यावं, व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आज बॉलनं पाठलाग केलाय संदेश पाटीलचा. 2 झेल. हा झेल इतका सोपा नव्हता, परंतु ज्या पद्धतीचं स्टँडर्ड चेंज द गेम वडवलीनं सेट केलंय ते पाहता हा झेल होऊ शकला असता. तसं घडत नाही. या जीवनदान प्राप्त झालं प्रणितला, परंतु आतापर्यंत तो 5 चेंडू बीड देखील झालाय. प्रभाकर भाने आणि कल्पेश भाने, करण भाने आणि साईश भाने यावं आपण. डान्सिंग डाऊन द विकेट ही शैली नेहमीच सिद्धू पाटीलची आपण पाहतोय. अप्रतिम फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. कमलेश पाटीलला आपण पाहतोय कावा, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. गोलंदाजी तर सुरेख पाहिली, कारण की तब्बल ह्या स्पर्धेमध्ये विक्रम त्यानं नोंदवला आणि निर्धाव षटक आपल्याला 3रं या स्पर्धेचं कमलेशचं पाहायला मिळालं. या अगोदर आपण पाहिलं समीर पाटील, त्यानंतर आज रवी म्हात्रे. 40+ माध्यमातून ती कामगिरी त्यांची आली आणि आता कमलेश पाटीलला आपण पाहिलं. प्रतिस्पर्धी एक बलाढ्य संघ आणि त्या संघासमोर 6 चेंडू निर्धाव फेकणं ही खूप कठीण किमया आहे, परंतु ती किमया साधली ती कमलेश पाटीलनं. आणि आता सध्याच्या घडीला मॅन इन फॉर्म ऋतिक पाटील, अष्टपैलू खेळाडू या संघाचा सध्या तरी बॅकबॉन म्हणून ज्याचं कार्य आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या दिशेनं. आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फ्रेममध्ये येतोय तो कमलेश. कावा सातत्यानं स्वतःला बिझी ठेवत असताना फक्त मिळेल सिंगल. 1-1 धावेसाठी आता संघर्ष करतोय वाडेगर संघ. नमनार संघ आहे, परंतु आज नावाला साजेसा खेळ सध्या तरी होत नाही. या फिरकीची जादू नेहमीच या संघाची आपण पाहतोय. गोलंदाजी चांगली राहिली, परंतु फलंदाजीमध्ये ज्या प्रकारचा स्टार्ट हवा होता तो स्टार्ट सध्या तरी पाहायला मिळत नाही. परंतु अजूनही काही बिघडलं असं म्हणता येणार नाही. अजूनही मॅचमध्ये पलटवार होऊ शकतो, परंतु काहीशे फटके आता येणं गरजेचं आहे. ओव्हर द विकेटचा हा बॉल, आज प्रणितच्या बॅटवरती बॉल येत नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण पाहतो एखादा दिवस आपल्या विरोधात जातो तर एखाद्या दिवशी आपले स्टार पाहायला मिळतात, जिथे नेहमीच आपण पाहतो की चौकार षटकार. कारण की किस्मत, जेव्हा एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की कधी कधी आपण नशिबाची चर्चा करतो की कधी कधी एखाद्या वेळी आपण जिथनं बॅट फिरवतो ना तिथेच चेंडू डिलेवर होतो, पण कधी कधी आपला दिवस जर खराब असेल ना तर किती जरी प्रयत्न केले ना तरी देखील बॅटवरती बॉल व्यवस्थित मिडल होत नाही. आणि अगदी तसंच घडतंय, कारण की तब्बल विचार केला तर 6 चेंडू बीट झालाय प्रणित पाटील आणि धावपलकावरती फक्त पाहायला मिळत आहेत त्या 5 धावा. लक्ष गाठायचं आहे 46 आणि 2 षटकानंतर धावपलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 गडी बाद 5. येणारे इक्वेशन 18 चेंडू आणि गरज आहे ती 41 धावसंख्येची. तर इथे उपस्थित असलेले आमचे सन्माननीय राजेश शेट माळी, पिलापूर विजय शेट मोरे, तानाजी लोंढे आणि राहुल कदम या व्यक्तिमत्वानं विनंती करेन की आपण यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण इथे करायचा आहे. सन्माननीय राजेश शेट माळी, विश्वनाथ शेट मस्कर यांचे व्यायी आहेत, तर या आपण राजेश शेट. ज्या ज्या मान्यवरांचा नावोल्लेख केला जाईल त्या त्या मान्यवरांना विनंती की आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. जरूर भरपूर मान्यवर आहेत, प्रत्येक मान्यवराचा सातत्यानं नावोल्लेख करणं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे प्रेसिडेंट संदीप पाटील यांना देखील शक्य नाही आहे. जेव्हा जेव्हा नावोल्लेख करतील तेव्हा तेव्हा लगेचच आपण या. इथे मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न, प्रेशर होता सिद्धू पाटीलवरती आणि ते रिलीज करण्यासाठी मोठा फटका हवा होता, परंतु चेंडू हवेमध्ये आणि विसावला तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि खेळी संपली आहे ती सिद्धू पाटीलची देखील.
थँक्यू, धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज कपिल पाटील मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती. डगआउटमध्ये पूर्णतः शांततेचं माहोल सध्या तरी पाहतोय. चार्जअप होण्यासाठी किमान एखादा षटकार एखादा चौकार जर आला तर मात्र माहोल बदलू शकतो आणि त्या गोष्टी गरजेच्या आहेत. जेव्हा आपल्याला मॅचमध्ये पलटवार करायचा असो, मॅचमध्ये वापसी करायची असते, तेव्हा एखादा मोठा फटका आपल्याला आत्मविश्वास देऊन जाऊ शकतो. परंतु काय घडेल, आतापर्यंत तिखट मारा सध्या तर चेंज द गेम वडवलीचा. इथे देखील फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षक दूर आहेत. 2 झेल ड्रॉप झालेत परंतु गोलंदाजांनी कामगिरी खूप जबरदस्त केली आहे आणि याचंच कारण की प्रतिस्पर्धी वाडेगड संघ सध्या तरी आपल्याला बॅकफुटला पाहायला मिळतोय. परंतु आता संयमाचा बांध कुठे का होईना तो तोडावा लागेल आणि मोठे फटके हे गरजेचे आहेत आणि ते दाखवावेच लागतील. नितांत गरज आता चौकार षटकाराची. इक्वेशन 18 मध्ये 41 उरलं होतं आणि ह्या षटकाचा विचार केला पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर सिंगल ह्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. तर नितीन पाटील वाकळण आणि आविक भोईर दैसरच यांचं शुभ आगमन झालंय. यांच्याकडनं शुभेच्छा असतील आमच्या विश्वनाथ शेठ मस्कर यांना देखील आणि त्यांना विनंती या आपण आपलं सहर्ष स्वागत. बॅक टू क्रिकेट. कमलेश पाटील वन्स अगेन सेकंड स्पेलमध्ये. चांगला चेंडू आता अलॉंग द कार्पेट, चेंडू गरंगळत जाईल डीपमध्ये. स्वीपर कव्हरला, क्षेत्ररक्षक त्याच्या हातातनं बॉल निसटला आणि चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. मिळतील धाबा 4. यो नारिवलीवाला अरे पोंद्रे गाला यो नारिवलीवाला तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या विश्वनाथ मस्कर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विश्वनाथ. क्या बात आहे डीजे. आज ज्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे त्यांची गुणगौरव गीतं सातत्यानं डीजेच्या माध्यमातून आपल्याला वाचताना पाहायला मिळतात. सो डीजे मास्टरचं देखील कौतुक करू कारण की एक नामांकित डीजे सिस्टम आपण पाहू शकाल ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहतो. आमचे फुटाणे साहेब डीजे हंस अर्थात चंदू फुटाणे सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये मजा नसेल ना तेव्हा तेव्हा क्रिकेट विथ म्युझिक ही संकल्पना आपण पाहतो आणि म्युझिकच्या तालावरती प्रेक्षकांना खेळवून ठेवलं जातं. चांगला चेंडू राईज करत असताना बॅटची एज लागली असं पंच दर्शवतायत आणि फलंदाजाला बाद घोषित केला. एकच जल्लोष, चेंज द गेम वडवलीचा. राज्य माताडी कामगार संघटना कल्याण प्रमुख विश्वनाथ दादा. IPL आयोजन 14 गावांचा अध्यक्ष विधाता एकच राजा. अध्यक्ष विधाता एकच राजा. अध्यक्ष विधाता एकच राजा. तिथे त्यांना मिळतय मान आहे तो लय दिलदार. जिथे तिथे त्यांना मिळतय मान आहे तो लय दिलदार. आहे तो लय दिलदार. नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर. नारिवली गावाचा एकच दादा विश्वनाथ मस्कर. थँक्यू. फलंदाज बाद झालाय. आज निराशाजनक कामगिरी आणि अगदी निराश मुद्रेनं मैदान सोडताना आपण प्रणितला पाहू शकाल. नवीन फलंदाज प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत असताना आपण पाहू शकाल. लक्ष फारसं मोठं नव्हतं परंतु पॉवर सर्कलमध्ये ज्या पद्धतीनं स्टार्ट गरजेचा होता तो मिळाला नाही आणि त्या कारणास्तव आता लक्ष त्यांच्यासाठी कठीण बनलंय. वाडेगर संघ कपिल पाटील आणि आता प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये. टॉप ऑर्डर डासल्या सिद्धू, अतुल आणि प्रणित हे तिघे माघारी परतलेत आणि आता जबाबदारी ह्या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती असेल. कमलेश पाटील लेफ्ट मोर द विकेटनं. चांगला चेंडू आडव्या बॅटनं चपराक लावायची होती परंतु व्यवस्थित मिडल होत नाही. सिली पॉईंटला हा चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक येतात ते पॉईंटचे. चेंडू फील्ड करतील तोपर्यंत पुरेसा अवधी धाव 1 कंप्लीट केली जाते. आता संयमानं मेवाणेने ही मॅच जिंकू शकणार नाही वाडेगर संघ. आता जरूर मोठे फटके त्यांना दाखवावेच लागतील. पुढील चेंडू चांगला बॉल यष्टांच्या मागे. वन्स अगेन यष्टीरक्षक बॉलला फील्ड करतोय. धाव मिळणार नाही. आणखीन डॉट बॉल पर्सेंटेज भरपूर आपल्याला पाहायला मिळाले. जवळजवळ आमचे साथी गुणसंख्या लेखक दर्शवतील की जवळजवळ 8 चेंडू डॉट आले आणि 3 विकेट म्हणजे 11 बॉलवरती धावाच आल्या नाहीत आणि त्याचंच कारण की आता हा संघ अडचणीत सापडलाय. तर सौरभ भोईर आलेले आहेत बघा. आमचे भरत शेठ यांचे सुपुत्र युवा उद्योजक सौरभ भोईर यांच्या वतीने
भरतशेठ भोईर नारिवली आणि भरतशेठ भोईर नागाव यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला तर 1000 रुपये आणि ऐवाक्यासाठी सौरभ भोईर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे संदेश भोईर व नारिवली, सिद्धांत भोईर नारिवली आणि अक्षय पाटील नारिवली यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि अतुल पाटील कोलेगाव आणि विवेक पाटील कोलेगाव यांचं देखील इथे आगमन. तर आमचे सत्यवान म्हात्रे वलवलीच्या या ठिकाणी येत आहेत. तर यस हरिभक्त पारायण आहेत आणि एक सुंदर गाण्याचे गायक देखील आहेत. यस आज भजन होता आणि ते उरकून ते इकडे आलेत का. हॅलो आणि आमचे कान्हा सालुंके हे नारिवलीचे आपले जबरदस्त असे समालोचक आमचे मित्र भावजी देखील आहेत. तर त्यांच्या वतीने स्पर्धेला चांगलं योगदान आणि विश्वनाथ शेठ मस्कर म्हटलं तर त्यांचा जीवाचा जीवलक त्यांच्यासाठी काय पण तर त्यांचं खूप मोठं योगदान कान्हा सालुंके समालोचक आहेत कान्हादादा सालुंके. तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अनिल पाटील. आज शुभम पाटील कदाचित उपस्थित नाही आहेत आणि त्या कारणास्तव आता एक गोलंदाज नौका आपल्याला पाहायला मिळेल आणि आता सध्या अनिल पाटील वरती जबाबदारी. आतापर्यंत 3 षटकानंतर धावा धापळकावरती पाहायला मिळतात त्या फक्त 11 धावा. 46चं समीकरण म्हणजे आता 35 धावसंख्येची आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती अनिलला आपण पाहू शकाल ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू लाभ केला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे बनेल दर्शक त्याच्या डोक्यावरून संघर्षाचा शंखनाद. षटकार. दुरून दुरून खेळाडू आले क्रिकेट हो खेळायला. दुरून दुरून खेळाडू आले क्रिकेट हो खेळायला. आज क्रिकेट चषक ठेवलाय विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसाला. आज क्रिकेट चषक ठेवलाय विश्वनाथ मस्करच्या वाढदिवसाला. थँक्यू डीजे. तर कॉमेंट्री पॅनलसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज हे बक्षीस आलंय ते आमचे ज्येष्ठ समालोचक कान्हा सालुंके यांच्याकडनं. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन. त्यांच्या माध्यमातून आमच्या पाठीवर नेहमीच शाबासकीची थाप आपण पाहतोय. हे जरी पारितोषिक पैशा स्वरूपात असलं तरी देखील त्यांचं प्रेम आम्ही नेहमीच साध्य करतो. कारण की जेव्हा जेव्हा ह्या विभागामध्ये येतो तेव्हा तेव्हा अगदी आदरानं विचारपूस करणारं हे व्यक्तिमत्व आमचे जवळचे मित्र कान्हादादा सालुंके यांचं देखील आम्ही मनापासून. तर नानाशेठ पाटील नागाव आणि उत्तम शेठ पाटील नागाव शाखा प्रमुख यांचे इथे बॅनर आहेत आणि त्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झालं तर 1100 रुपयाचं पारितोषिक 1122 रुपयाचं पारितोषिक. त्यांचा गाडी नंबर आहे. धन्यवाद. आणि 6 दिवस कंपल्सरी हे बक्षीस राहतील. सौरभ भोईर यांनी देखील सांगितलंय की 6 दिवस हा कंपल्सरी पारितोषिक राहील. तसेच रायगड समालोचक असोसिएशनचे खजिनदार सत्यवान म्हात्रे यांचंही ते आगमन झालंय. त्याचबरोबर गोवर्धन पालेकर श्रावण पालेकर यांचंही ते आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ह्या जरा सत्यवान म्हात्रेंना विनंती आहे. मॅच चांगली रंगली आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 ताकदवर संघ आपण पाहतो. या अगोदर आमचे प्रीतम दादा होते ज्यांनी अतिशय सुरेख कॉम्बिनेशन अमित दादांसोबत केलं आणि अतिशय चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. कारण की मॅच रंगली आहे. 2 ताकदवर संघ चेंज द गेम वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट जय जलेश्वर वाडेकर संघ खेळतोय. आता 12 बॉलमध्ये 35ची आवश्यकता असताना षटकार आला होता आणि त्यानंतर 2 धावा आणि आता सिंगल आपण पाहतोय. म्हणजे इक्वेशन आता परिवर्तित होताना पाहायला मिळेल. कारण की आता 9 धावा एकवटल्या आहेत. आता गरज असेल ती कधी 26 9 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता. 9 चेंडू 26 धावा. मॅच संपली नाही. या मॅचमध्ये अजूनही जिवंतपणा आहे. 1-2 मोठे हिट आणि मॅचमध्ये पुन्हा वापसी. मॅचमध्ये पलटवार वाडेकर टीमचा पाहायला मिळेल. कारण की ह्या 2 संघांमध्ये जेव्हा जेव्हा आपण मॅच पाहतो तेव्हा तेव्हा प्रेक्षकांमध्ये देखील चर्चा आपण पाहतोय की सामना कोण जिंकेल. असे हे 2 संघ. लाईन पाहावी लागेल. पंच आमच्या दिशेने इशारा देत आहेत. मी म्हटलं होतं अगोदरच की एक गोलंदाज शॉट आहे त्या कारणास्तव मॅच रंगेल. 12 बॉल 35ची जरी मॅच असली तरी देखील ह्या मॅचमध्ये आता खऱ्या अर्थानं जीव ओतण्याचं काम करत असताना प्रशांत पाटील आणि साथीनं कपिल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्डमध्ये 1नं वाढ होत असताना आता धावफलक जाऊन पोहोचेल ते 21 या कडेवरती. आता 25 धावसंख्येची आवश्यकता. 25 धावा बनतील का. यस कठीण जरी असल्या तरी देखील क्रिकेटमध्ये कोणतेही आव्हान कठीण मानून चालणार नाही. आत्मविश्वास हा दाखवावा लागतो आणि तो दाखवला जाईल का. विकेट अनिलचा हा चेंडू लाभ केलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. इट इज अ मॅक्सिमम ब्रँडेड षटकार.
गुरुनाशेठ बोराडे यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडूंची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला क्षेत्ररक्षण साधवायचं आहे. मॅच रंगली या मैदानाच्या आमचे आतमध्ये. गायक संजय पाटील हे देखील आले. संजय पाटील यावं, आपलं देखील स्वागत आहे. या स्वागत झालंय खऱ्या अर्थानं मान्यवरांचं. आणि स्वागत करत असताना मैदानाच्या आतमध्ये आता कपिल पाटीलला आपण पाहतोय. आघाडीचे 3 फलंदाज बाद झालेत, परंतु मोर्चा सांभाळलाय, कारण की ह्या संघामध्ये बॅटिंगमध्ये डेप्थ आहे आणि ते दाखवत असताना लढतोय एका बाजूनं प्रशांत आणि कपिल पाटील मैदानाच्या आतमध्ये. या षटकारानं इक्वेशन बदललंय. जी आवश्यकता 25ची होती ती आता 19 वर येऊन टेपल्या आणि चेंडू शिल्लक आहेत ते आता 8 चेंडू. 8 चेंडू 19 धावा. मॅचमध्ये पुन्हा एकदा पलटवार राहिलाय तो टीम वाडेकरचा. 2 संघ तोडीस तोड आहेत, त्या कारणास्तव शेवटच्या बॉलपर्यंत लढाई आपल्याला पाहायला मिळेल आणि तीच लढाई आपण पाहतोय. राईज होणारा हा चेंडू पंचांकडे कटाक्ष जरूर टाकला जातोय, परंतु पंच तटस्थ आहेत. 3 ऑफिशियल पंच, सचिन ठाकूर, त्यानंतर संदीप भाने, दशरथ सोरखादे असे 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय, ज्यांची प्रमुख भूमिका या स्पर्धेसाठी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू, राईज होणारा बॉल, ज्या बॉलला खेळायचं होतं फुलच्या माध्यमातून, परंतु बॉलर सक्सेसफुल ठरलाय असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट मॅचमध्ये आपण 40+ पुन्हा फॉर्मॅट पाहू शकू, परंतु सध्याच्या घडीला रेग्युलरचे 2 ताकदवर संघ आता मैदानाच्या आतमध्ये लढतायत. सामना कोण जिंकेल अजूनही बंद लिफाफा हा सामना आपण पाहतोय. इथे समोरच्या दिशेला उडवलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, यस बॉलला अडवलाय. ही विशेषता आपण चेंज द गेम वडवलीची पाहतोय. हाय फिल्डिंग राहिली आणि आता मात्र धावा सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी, कारण की इथे फक्त मिळाल्या 2. असं वाटलं होतं चेंडू सीमापार जाईल, परंतु आपल्या संघासाठी नेहमीच धावा वाचवण्यासाठी हे क्षेत्ररक्षक प्रयत्नशील असतात आणि त्यांचा प्रयत्न सफल झाला. 2 धावा इथे मात्र कंप्लीट झालेत आणि येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती 17 धावसंख्येची. विकेटचा विचार केला तर विकेट 8 गेले होते ते चेंज द गेम वडवलीचे आणि वाडेकरचे फक्त 3 विकेट गेलेत, म्हणजे 16 चालू शकतात. कारण की जेव्हा 40+ मॅच आपण पाहतो तेव्हा कंपल्सरी चेसिंग जो त्यांच्या संघटनेचा नियम आहे, परंतु जेव्हा रेग्युलर क्रिकेट आपण पाहतो तेव्हा मात्र प्रथमतः जर सामना बरोबर सुटला तर विकेट. चला आपण फिल्डिंग सेटअप करायची आहे आणि आता गोलंदाज नौका पाहायला मिळेल. खास करून या मॅचमध्ये हे टर्निंग पॉईंट असेल, कारण की आतापर्यंत जेवढे गोलंदाज सातत्यानं गोलंदाजी करणारे गोलंदाजी करत होते, परंतु आता एका नौक्या गोलंदाजची नियुक्ती करावी लागेल. विशाल पाटील अनेकदा त्याची गोलंदाजी आपण पाहिले, पण ह्या हंगामामध्ये फारसा तो गोलंदाजी करताना पाहायला मिळाला नाही आहे. आज त्याच्या हातामध्ये हे महत्त्वाचं षटक सोपावलंय. केवळ षटक नाही आहे तर या मॅचचं भवितव्य आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू, गरज 17ची, 16 चालतील विकेट न गमावता आणि त्या 16 बनतील का हा मोठा प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला आमच्या प्रेक्षक वर्गाला भेडसावत असताना. सहा चेंडू 17ची आवश्यकता. येस, हे 6 चेंडू लाख मोलाचे आहेत. लाख मोलाचे नाहीत तर लाख रुपयाचे देखील आहेत असं आपण म्हणू शकतो, कारण की नजर प्रत्येकाची ट्रॉफीवरती, नजर बाईकवरती. खास करून हे दोन्ही संघ टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील तुल्यबल संघ आहेत आणि मॅचमध्ये आता त्याच प्रकारची लढाई. सुरुवातीला पहिलं षटक हे निर्धाव आलं होतं, तरी देखील ह्या मॅचमध्ये प्राण ओतण्याचं काम करत असताना कपिल आणि साथीनं प्रशांतला आपण पाहतोय. टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर मधल्या फलीची ही जोडी किमया साधेल का. शेवटचे 6 चेंडू आणि गरज 17 धावसंख्येची. स्मशान शांतता सध्या तरी आपण पाहतोय, परंतु एकात 2 डॉट बॉल आरुली आपल्याला पाहायला मिळेल चेंज द गेम वडवलीची, परंतु एकात दुसरा मोठा फटका या मॅचमध्ये पुन्हा एकदा आनंदोत्सव साजरा करताना वाडेकर संघ देखील पाहायला मिळेल. चला मॅचचा रिदम तोडू नका, बराचसा वेळ खर्च झालाय. एका बाजूनं स्वागत समारंभ देखील होत होते, त्या कारणास्तव आम्ही वेळेची मर्यादा या ठिकाणी लावली नव्हती, कारण की संघाला बोलून देखील काही फायदा नाही असं आपण म्हणू शकतो, कारण की एका बाजूनं सातत्यानं आमचे मान्यवर देखील येत आहेत. परंतु रिदम फुल टॉस चेंडू प्रहार केलाय आणि बॉल जाईल. पंचांचा इशारा देखील नोचा. 1+4 अशा धावा 5 मिळतात आणि या महत्वपूर्ण धावा आणि या 5 न मात्र या सामन्याचा निकाल कोणत्या दिशेनं पाहायला मिळेल. डगआउट मध्ये देखील आता चलबिचल आपण पाहतो. चौकार तर आलाय, परंतु हा चौकार महत्वपूर्ण ठरेल या मॅच मध्ये. आता खऱ्या अर्थानं कलाटणी मॅच मध्ये ट्विस्ट अप अँड डाऊन्स न भरलेली ही मॅच आपण पाहतोय आणि प्रेक्षकांसाठी पैसा वसूल मॅच. क्लोज इन्काउंटर 5 आल्यात, आता गरज आहे ती 12 धावसंख्येची आणि चेंडू शिल्लक आहेत ते 6 चेंडू. काय मॅच निघले सत्यवान मात्रे. आपण मॅच पाहतोय, पहिलं षटक निर्धाव होतं कमलेशचं, परंतु ह्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आता लढाईला सुरुवात झाली आहे. नक्कीच
कारण क्रिकेट अनिश्चिताने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही शेवटचा चेंडू फेकत नाही ना तोपर्यंत तुम्ही कोणता संघ जिंकला आणि कोणता संघ पराभव झाला हे बाकी तर करूच नका. कारण क्रिकेट 11ची गरज आहे. फ्री हिट बॉल फुल टॉस वन्स अगेन आणि पुन्हा नो बॉल घोषित केलाय. 1+1 2 धावा. मी म्हटलं होतं एक गोलंदाज जेव्हा शॉट असतो ना त्याचा ऍडव्हान्टेज विशाल पाटील जो सिनियर गोलंदाज आहे. खरं तर तिसरे पंच फिल्डिंग फिल्डिंग टीमनं आता रिव्ह्यू घेतलाय, परंतु पंचांनी हा बॉल नो घोषित केलाय. त्यांच्या डिसिजनला आता चॅलेंज केलंय आणि आता आमचे भाने सर या ठिकाणी जरूर चेक करतील. आणि एका बाजूनं कंट्रोल रूम मध्ये आमचे कृष्णा म्हात्रे आहेत आणि फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी आहे कार्यरत. दूध का दूध आणि पाणी का पाणी नक्कीच होईल. दूध का दूध पाणी का पाणी. सुरेख क्लॅरिटी. काल देखील सुरेख अशी क्लॅरिटी. आज ऑपरेटर वेगळा आहे. काल ऑपरेटर वेगळा होता, आज ऑपरेटर वेगळा आहे. मात्र त्यांच्याकडे खूप माणसं आहेत. कृष्णा असतील, अंकित असतील, संपूर्ण टीम आणि त्यांचे फाउंडर राजेंद्र दादा. त्यांना देखील आपण पाहू शकाल या ठिकाणी ते आले होते जरूर शुभेच्छा देण्यासाठी. आणि नोचा कॉल सेकंड नो बॉल भीमरचा. चला वेल घ्यायची नाहीये, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पंच लेग बाईज आहे का बॅटकट आहे? धाव लेग बाईज. कारण की धाव ही आपल्याला संघाच्या खात्यामध्ये जोडावी लागेल. कारण की इथे पारितोषिक आपण पाहतोय बरीचशी स्पायसिकल 2 बाईक आपल्याला पाहायला मिळतात. त्या कारणास्तव धावा कशा आल्या ह्या नमूद करण्यासाठी पंचांचा इशारा महत्वाचा असतो. 2 चेंडू खराब टाकले आणि आता गोलंदाज देखील बदललाय. कारण की 2 बिमर हाताळल्यानंतर गोलंदाजाला मात्र चेंज करावं लागतं आणि ते दंडित करण्यात आलंय विशाल पाटीलला. नक्कीच. आणि या ठिकाणी रिवो देखील गमावलाय. आता रिवो देखील मिळणार नाहीये आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. कारण की 2 सलग नो बॉल आलेत. म्हणजे आता खऱ्या अर्थानं मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळाला आणि या मॅच वरती आता पुन्हा एकदा मजबूत पकड आता पाहायला मिळते ती जय जलेश्वर वाडेकर टीमची. फ्री हिट बॉल. चला फ्री हिट आहे. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी कल्पेचा 10 ची गरज आहे. म्हणजे बघा सामना होता कुठे आलाय कुठे. आता विजयाची जराशी चुरस लागली असेल. मॅच रंगली आहे. ज्या पद्धतीनं मॅच प्रेक्षकांना बघायची होती तीच मॅच चेंडू, परंतु फ्री हिट आहे त्या कारणास्तव फलंदाजाला फारसा फरक पडणार नाही. दुसरी धाव कंप्लीट होईल का? रनआउटची चान्स आणि पुन्हा डिसिजन रफर. एक डिसिजन महत्वाचा आहे कारण की ही मॅच हाय व्होल्टेज आहे आणि त्या कारणास्तव एक डिसिजन खूपच महत्वाचा आपण पाहतोय. आता भाने सर आहेत ना, तुम्ही इकडे बसूनच राहा, सातत्याने खाली जाऊ नका. कारण की हाय व्होल्टेज ड्रामा आहे त्या कारणास्तव आता इकडे बसून ना सध्या, कारण मॅच हाय व्होल्टेज आहे. आणि फलंदाज बाद. चला लगेच फलंदाजांनी तयारी करायची आहे. फलंदाज बाद आहे. खरं तर फ्री हिटचा बॉल होता ज्या बॉलवरती झेलबाद किंवा दांडी जरी आली असती तरी देखील धावा आल्या असत्या, परंतु एक्झॅक्टली जो रनआउट होऊ शकतो तो रनआउटच झालाय आणि फलंदाजाला मैदान सोडावं लागतं. कपिल पाटील ज्याच्याकडं विजयाचं स्वप्न पाहिलं होतं ते वाडेकर टीमनं, परंतु तो बाद झाल्यानंतर आता नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. इक्वेशन जर आपण पाहिलं तर इथे धाव 1 आली, दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झाला. आता 9ची गरज, परंतु विकेट कमी गमावल्यात. ते पाहता 8 जरी बनवल्या तर देखील विकेटच्या आधारावरती सामना जिंकू शकतो तो वाडेकर संघ. नक्कीच बोला. चला आमच्या स्टेजच्या समोर चहाची किटली आलेली आहे. ज्याला कोणाला चाय प्यायचा असेल गरमागरम चाय घ्या आणि मस्त तंदुरुस्त व्हा. चहाची गरज जेव्हा थंडीमध्ये गरमीची आवश्यकता असते ना, परंतु आता सध्याच्या घडीला थंडीमध्ये गरमी निर्माण करत असताना मॅच आपण पाहतोय. कारण की 2 ताकदवर संघ लढतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालाय. भूषण पाटीलला आपण पाहतोय. आता चेंडू 5 शिल्लक आहेत आणि गरज 9 धावसंख्येची. 8 चालू शकतात विकेट न गमावता. काय मॅच रंगली. प्रेक्षक सातत्यानं चर्चा करतायत की जिंकेल वाडेकर की जिंकेल वडवली. 2 तुल्यबळ संघ, 2 महत्वाचे मल्ल किंवा 2 महत्वाचे ताकदवर कुस्तीपट्टू जेव्हा समोर येतात ना तेव्हा अशीच लढाई पाहायला मिळते. आणि आता हा षटकार हा खूप काही सांगून जाईल. केवळ हा षटकार नाही तर हा विजयाच्या समीप आणणारा 6 धावसंख्येचा फटका आपण पाहतोय. या 6 धावा आणि अगदी विजयाच्या उंबरठ्याशी येऊन ठेपलाय तो वाडेकर संघ. नक्कीच. आणि याच दरम्यान आमचे निलेश नाही निलेश म्हात्रे यांनी झेल पकडला आणि आमचे नागावचे निलेश माली
यांनी देखील या शुभेच्छा दिल्यात या दोन्ही संघांसाठी आणि या टुर्नामेंटसाठी, आणि खास करून विश्वनाथ शेठ मस्कर यांना वाढदिवसाच्या देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. तर आता मस्त एकदम मॅच रंगली आहे, जबरदस्त मॅच रंगली आहे. मी म्हणेन आता पंच बॉल, नो बॉल, फ्री हिट. यस, म्हणजे 7 धावा आल्यात, फक्त 2ची गरज आहे. फ्री हिट देखील आहे. एज लागली आहे, मागे निघून चालला बॉल. एक धाव कंप्लीट झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु एकच धाव. मॅच होती कुठे आणि आली कुठे, कारण की यस वाडेघरला आपण पाहतोय पहिला निर्धाव षटक कमलेशचा आपण पाहिला, परंतु त्यानंतर अंतिम षटकामध्ये तब्बल 17 धावा होत्या आणि तो 17चा खतरा होता, परंतु तो खतरा लागला टीम वडवलीला. आणि आता ह्या स्पर्धेतनं जरूर 2 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा खर्च झाल्या. हा क्रिकेटचा इतिहास आहे. हा मी म्हटलं होतं साई, किती पाहिजे? जोपर्यंत शेवटचा चेंडू तुम्ही फेकत नाहीये एकच धावाची गरज आहे. तोपर्यंत बाकी तर करू शकत नाही. कोणता संघ जिंकला, कोणता संघ पराभव झाला. बघा 2 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केल्या. असं वाटलं होतं की वडवली टीम सहजगत्या सामना खिच्यामध्ये घालेल, मात्र कुठेतरी बघा अद्याप संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल या ठिकाणी. असे चेंडू, असे आगीचे गोले या ठिकाणी फेकावे लागतील, तरच हा सामना कुठेतरी अद्याप रंगतदार होऊ शकतो साई. यस यस, कारण की रायगड प्रीमियर लीग मध्ये मॅच पाहिली होती, 1 धाव 6 बॉल मध्ये निघाली नव्हती. हा क्रिकेटचा इतिहास आहे, कारण की क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल याचं भाकीत करणं कठीण आहे. क्रिकेटचा इतिहास भरपूर आहे, कारण आपण रायगडमध्ये सातत्याने पाहत असतो. 6 चेंडूमध्ये 39 धावा देखील होताना पाहिल्या. मात्र आता या ठिकाणी येणारे चेंडू असणार आहेत 4 ना, 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1ची गरज आहे. यस यस, विकेट जरूर ते ऍडव्हान्टेज वाडेघरच्या बाजूने आहे, कारण की विकेट त्यांनी कमी गमावलेत. म्हणजे येणाऱ्या बॉलवरती जरी विकेट आले तरी देखील ते सामना जिंकतीलच, परंतु त्या विजयापेक्षा 1 धाव काढून मिळालेला विजय हा खूप आत्मविश्वास देऊन जाऊ शकतो. आणि त्या कारणास्तव त्या धावेसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, तो नीरज पाटील. 3 चेंडू शेष आहेत. ऑफिशियलला 1 धावेची आवश्यकता. तसं पाहिलं तर धावसंख्येची बरोबरी झाली आहे आणि बरेचसे ॲडव्हान्टेज वाडेघरच्या बाजूने पाहायला मिळतात. 1 चेंडूची औपचारिकता कंप्लीट करण्यात येईल आणि तो चेंडू देखील आलाय स्वर आणि विजयोत्सव टीम वाडेघरचा आपण पाहतोय. सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन टीम वाडेघर, परंतु हार्डलक टीम चेंडू वडवली. लढाई चांगली राहिली. व्हाईटला रिओ नाहीये, व्हाईटला रिओ नाहीये. अंपायरचा रिओ आहे का? यस, बघा नाही बा, पंचांनी घेतलाय हा रिओ. हा हॅलो, चला मी जयदेव शेठ आंबेकर यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करेन की आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. तसेच गुरुशेठ बोराडे बालेगाव, चला व्हाईटच आहे. सामना जिंकलाय तर म्हणजेच वाडेघर संघ या. विनंती करेन जगनबुवा नारिवले आणि दिनेश बुवा नारिवले यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभास्ते हे सन्मान घ्यायचा. जयदेव शेठ आंबेकर आणि गुरुशेठ बोराडे बालेगाव, गुरुशेठ बोराडे यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आम्हाला चेंडूंची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर दिनेश बुवा या, दिनेश बुवा आणि आमचे जगनबुवा यांच्या शुभास्ते हे सन्मान आम्ही इथे घेतोय. आणि या मॅचचा हिरो ठरलाय 1 मॅन आर्मी प्रशांत पाटील. 7 चेंडू 14 धावांची खेळी आणि षटक फेकत असताना 2 विकेट आणि 4 धावा खर्च केल्यात. प्रशांत पाटील सामनावीर या मॅचचा हिरो ठरलाय. प्रशांत पाटील या लगेच. नेवाली टीम आज जोरशात आहे. तर गुरुशेठ बोराडे यांचा